पण बालगंधर्व म्हटल्यावर मराठी मनाच्या तर्फा एकदम झंकारतात. आतली सतार सुरांची पखरण करायला लागते आणि म्हणूनच असंख्य मराठी मनांच्या गुहागुहात नुसत्या नामोच्चाराने चांदणं पसरवणारा जादूगार म्हणजे बालगंधर्व. जसा जन्मतो तेज घेऊन तारा, जसा जन्मतो तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई घेऊन कंठात गाणे, असा बालगंधर्व आता न होणे, असा बालगंधर्व आता न होणे. रती सारखे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधे सारखा साध स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे, असा बालगंधर्व आता न होणे. या फक्त ग दि माडगुळकरांच्या ओळी नाहीत बरं का, तर प्रत्येक नाट्यसंगीत साधकाच्या तथा चाहत्याच्या मनोभावना आहेत. बालगंधर्वांची स्वर्गीय कला आपणा सर्वांना ज्ञातच आहे, परंतु त्यांचा दैहिक परिचय देणे हे आजच्या स्मृती दिनानिमित्त अगत्याचे ठरते. तर त्यांचं मूळ नाव नारायण श्रीपाद राजहंस. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे याच नावाने ते लोकप्रिय झाले आणि म्हणूनच या बालगंधर्वांच्या अमर स्मृतींना उजाळा देण्यासाठी आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत बालगंधर्व स्मृती नाट्य संगीत कार्यक्रम मम आत्मा गमला. आरंभ करत आहोत सौभद्र नाटकातील नांदीने. मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम